राजूर या ठिकाणी नवीन साखर कारखाना होतोय, कसं पाहता तुम्ही याकडं? नवीन साखर कारखाना पुन्हा तेच कारखाना जर तिथं होत असेल तर त्यांनी शासनाच्या ज्या काय परवानग्या आहेत त्या प्राप्त करून ते कारखाना तिथं चालू करतात. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय तो कारखाना त्यांनी चालू करू नये ह्या मताचा मी आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं काय काय ते शांतपणे त्यांच्याबरोबर बोलून करावं. आडमुठ्यासारखं ॲरोगन्सीने जर करायला जर गेलात तर ते योग्य राहणार नाही. पण त्या कारखान्यामुळे जर स्थानिक लोकांना जर अडचण निर्माण होणार असेल तर त्याचा विरोध असणार आहे. स्थानिक अडचणी काय काय होतात? पोल्युशनचा त्रास होतो, दुर्गंधित पाणीचा त्रास होतो, ते कोजळीचा त्रास होतो. त्याच्या प्रोव्हिजन्स त्यांनी केल्यात का, ते राखणार आहेत का, नेमकी कसं कसं पोल्युशनचे नॉर्म्स आहेत हे लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि नसन तसं काय होणार किंवा नसनच तुम्ही सांगणार आणि नुसतं रेटून नेणार असेल तर हे बरोबर नाही. विघ्नहर सहकारी साखर कारखाना सर्वात जुना आहे, असं असतानाही तालुक्यात दुसरा कारखाना सुरू होणं हे कुणाचं अपेश? आपण अपयशी तेव्हाच झालो जेव्हा जुन्नर तालुक्यातला जवळपास 30% ऊस भीमाशंकर कारखान्याला गेला. आपण अपयशी तेव्हाच झालो जेव्हा भीमाशंकर आणि विग्रर कारखान्याची तुलना केल्यानंतर 180 कोटी रुपये विग्रर कारखान्याने आपल्या शेतकऱ्यांना कमी दिलेले आहे. आपण अपयशी तेव्हाच झालो आपला कारखाना जुना असताना सुद्धा भीमाशंकर कारखाना कर्जाने मुक्त झालाय आणि लोकांना चांगला पैसे देतोय आणि त्यांची चांगली सेवा करतोय. म्हणून आत्ताच्या अपयशाबाबतीत चर्चा करण्यात काय फारसं तथ्य नाही. पण आता लोकांचं माइंडसेट आणि लोकांचं मत, फुल ना फुलाची पाकळी मिळते त्याच्यात आम्ही समाधानी आहात म्हणून ते पुढं चाललं आहे. जोपर्यंत याला उठाव होत नाही, जोपर्यंत काही गोष्टी एक दिल्याने पुढं जात नाही त्याच्यापर्यंत ते काय होणार नाही. राज्यकर्ते राज करत राहणार, त्यांच्या मनासारखं पुढं कारभार चालत राहणार. म्हणून कारखानाच्या हिताच्या दृष्टिकोनातून माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबाच आहे. माझी त्यांना पूर्णपणे ही मदतीचीच भावना राहणार आहे. तो कारखाना अजून उत्तमरित्या चालवावा आणि नुसती बक्षीस न मिळता प्राईज म्हणजे लोकांचे पैसे देण्यामध्ये बक्षीस मिळावा असं या मताचं मी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कारभाऱ्यांनी कार्य करावं त्यासाठी माझं पूर्ण त्यांच्या कारभाऱ्यांना सहकार्याची भूमिका राहील. साहेब, भीमाशंकर कारखाना आपल्याकडचा 30% ऊस नेतोय असं तुम्ही म्हणताय. 180 कोटी शेतकऱ्यांचे ह्या कारखान्याने दिले नाही असंही तुम्ही म्हणताय. परंतु इतर वेळेस तुम्ही या चेअरमन सत्यजित शेरकर वगैरे असतील, निवडणुकीत त्यांना सपोर्ट करता, वेळोवेळी त्यांची शाबासकी देता आणि एकीकडं तुम्हाला हे सर्व माहिती असूनही तुम्ही वेगळी भूमिका घेता. नाही, आता या निवडणुकीच्या वेळेस मूळतः पहिल्यापासून पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे, अजितदादांची आमची शिकवण आहे, अजितदादांची आमची बैठक झाली की निवडणुकीत काही जरी झालं असलं, माझं खूप मत होतं की आमच्या कार्यकर्त्यांचं मत होतं की निवडणूक लढवायची, पुढं जायचं, हे करायचं. आमचे मिटिंग झाल्या तसे मी एकदा बाईट पण दिली होती की आम्ही निवडणुकीला सर्व जागा लढवणार, हे करणार. पण दादांबरोबर, वळसे पाटलांबरोबर आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सहकारी जी संस्था आहे तुमच्याकडे जरा कल्चर चांगलं आहे म्हणले, जरा थोडंसं कारखाना अडचणीत आहे याचं आम्हाला मान्य आहे. पण निवडणूक लढवून अजून त्याच्यातून कॉम्प्लिकेशन करायच्या आणि त्याच्यातून आता कारखान्याची सिच्युएशन अशी आहे की एक्सपान्शनसाठी ज्या प्रमाणामध्ये कर्ज घेतले, कारखान्याचे कर्ज आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रन. शेवटी जे ते आत्तापर्यंत कारभारी आहेत त्याच्यातले लूप होल, त्यांच्या सगळ्या गोष्टी हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याला धडक देणं म्हणजे तो कारखाना अजून अडचणीत आणणं असं परिस्थिती झाली असते. आणि आपल्याला तर काय आता राजकीयदृष्ट्या जमत नाही तर आपण विरोधही करायला नको आणि त्यांच्याबरोबर जायला नको. माझं एकही नंतर स्टेटमेंट नाही, मी एकाही डायरेक्टरला घ्यावं अशी डिमांड केली नाही आणि त्यांना निवडणुकीत त्रास होईल असं पण वागलो नाही. माझं
जे काही शुभेच्छा आहेत, माझे जे गुड विशेष आहेत, ते कारखान्यासाठी आहेत, म्हणजे शेतकऱ्यांसाठी. ते कारभाराने तो नीट चालावा. ठीक आहे, ते राजकीय विरोधातली मंडळी जरी असली तरी कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी कारखान्याबरोबर आहे. मी जे काय बोलतोय की भीमाशंकरचं असं आहे तसं आहे, त्याच्यातून त्यांनी बोध येऊन सुधारावं असं मला अजूनही वाटतं की 50 रुपये 100 रुपये जास्त विग्नरने द्यावा, लवकर द्यावा, चांगलं करावं. मला आनंद वाटेल ना, आपला कारखाना चांगला आहे. अजूनही तो ऊस जर तिकडे गेला ना, तू इकडे घ्या आपल्याकडं. आता एक्सपान्शन केले, आपल्याला ऊसाची जास्त गरज लागणार आहे. आता ही एवढी गेली, हे वळवायची म्हणजे काय साधं आहे? करा ना अजून हे चॅलेंज स्वीकारा, लोकांना सांगा, लोकांमध्ये विश्वास निर्माण करा. मी येईल, मी सांगल, पण आपला कारखाना नाही विकणार. पण जर कारभार सुधारला नाही तर मग तुम्ही नेतृत्व करणार का शेतकऱ्यांचं? आता ते लोकांशी चर्चा केल्यानंतर आणि जे सभासद मेन आहेत त्यांच्याबरोबर डिस्कस केल्यानंतर ते ठरेल. शेवटी लोकांचा विश्वास एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जे संस्थापक असतात, ज्यांच्याबरोबर त्यांनी इतक्या वर्ष काम केलंय, शेवटी प्लस मायनस जरी झालं तरी ती बांधिलकी तुटत नाही. आणि ती बांधिलकी तुटणार नसेल आणि उगाच नुसती धडक मला करायची असेल, त्याच्यापेक्षा लोकांचं काय मत आहे, सभासदांचं काय मत आहे, त्यांच्यामध्ये गेल्यानंतर आम्ही ठरवू ना. लोकांची नाराजी आहे पण सोडायचं पण नाही, अशी परिस्थिती असं. धन्यवाद.